नाशिकमध्ये स्त्री शक्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न। जागतिक महिला दिनानिमित्त दुर्गा महिला मंच आणि नारी शक्तीच्या वतीने स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम रेशीमबंद बँक्वेट हॉल हिरवडी पंचवटी येथे पार पडलाय। कार्यक्रमाचे आयोजन सौ निशा बैरागी मिस युनिव्हर्स इंटरनॅशनल 2024 दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या यांनी केले होते। त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण पार पडलाय। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, माजी नगरसेविका पूनमताई मोगरे, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर मोगरे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे ज्युरी म्हणून मिस नाशिक 2021 कुमारी वैभव घागरे उपस्थित होते। या सोहळ्यात महिलांना विविध गिफ्ट्स आणि लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली। विशेषतः पहिल्या 50 महिलांना रिटर्न गिफ्ट देखील देण्यात आले। कार्यक्रमात महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करत त्यांचा सन्मान करण्यात आलाय। स्त्री शक्ती सन्मान हा महिलांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या कार्याची दखल घेण्याचा उपक्रम असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस असल्याचं आयोजकांनी सांगितले। नमस्कार, मी आयोजक सौ निशा बैरागी। आज हा आपण दुर्गा महिला मंच आणि नारी शक्ती या दोन्ही संस्थांनी मिळून आज हा आपण नारी शक्ती सन्मान कार्यक्रम ठेवलेला आहे। श्री नारी शक्ती सन्मान, ठीक आहे। याच्यामध्ये म्हणजे कसं की आपण प्रत्येक क्षेत्रामधल्या महिलांना आपण पुरस्कार दिलेला आहे। यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला सौ पूनम दिगंबर मोगरे यांचा आम्हाला खूप सहकार्य मिळालेलं आहे आणि त्यासोबतच आपण एक होम मिनिस्टर कार्यक्रम पण ठेवलेला आहे, आयोजित केलेला आहे। तो याकरता कारण महिलांनी घराच्या बाहेर पडावं, थोडा टाइम द्यावा, ठीक आहे। कामं आपले रोज चालूच असतात, आपल्या डेली कामामधून त्यांनी बाहेर पडावं, त्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये भरघोस असे बक्षिसं आपण ठेवलेले आहेत आणि महिला या कार्यक्रमाचा भरपूर आनंद घेत आहे। महिलांनी म्हणजे आपला 200-300 महिला, त्याच्यापेक्षा जास्त महिला आलेल्या आहे। आपण प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांना पुरस्कार दिलेला आहे, जसं की ज्या परिचारिका आहे, सफाई कर्मचारी आहे, कारण प्रत्येक महिला ही तिच्यामध्ये पुरस्कारित असते। आज दुर्गा महिला मंच आणि नारी शक्ती प्रस्तुत जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही श्री शक्ती नारी सन्मान इथं आयोजित केलेला होता। महिलांचा खूप छान असं उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे। बैरागी ताई, वैभवी ताई व तसेच आम्ही तिघींनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला अजयदादा बोरस्ते, तसे दिगंबरजी मोगरे आणि बैरागी भाऊ असे सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। महिलांचा आम्ही विविध असा खेळ इथं आयोजित केलेला आहे। महिलांना खूप मजा येते, कारण की आपण बघतो की महिला सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या जीवनामध्ये, भावी जीवनामध्ये व्यस्त असतात। त्याच्यामुळे आपण काहीतरी थोडंसं एक दिवसासाठी का असे ना महिलांसाठी वेगवेगळे असे कार्यक्रम मी नेहमी ठेवत असते। म्हणून हा महिला दिनाचा कार्यक्रम आज आम्ही इथं आयोजित केलेला होता। महिलांचा खूप छान आनंद या खेळामध्ये लुटतात आहे। या कार्यक्रमामध्ये आम्ही पैठणी व विविध असे बक्षिसं पण ठेवलेले आहे। मी धन्यवाद देते सगळ्या महिलांचे, की कारण की इथं त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली, एवढं सांगते। दुर्गा महिला मंच आणि नारी शक्ती या दोन्ही महिला मंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी एक वेगळाच कार्यक्रम होतो। खरं तर महिला दिनाचं औचित्य आहे, पण आपण बघतोय की इथे शेकडो महिला भगिनी आमच्या सर्वजण एक वेगळा आनंद लुटताना दिसत आहे। अर्थात याचं श्रेय आमच्या नगरसेविका पूनमताई, बैरागीताई आणि वैभवी यांना जातं, कारण वैष्णवी यांना जातं। आणि अगदी एखाद दिवसाच्या गॅपमध्ये हा सगळा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि एक वेगळ्या पद्धतीचा आनंद इथं सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी घेत आहेत। खरं तर महाराष्ट्रात आता दिवसच लाडक्या बहिणीचे आहे। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींसाठी जी काही योजना राबवली आणि मला वाटतं ती खऱ्या अर्थानं पूनमताई या अंमलात आणताय, कारण महिलांसाठी, फक्त महिलांसाठी असलेला गरबा असेल, आज आपण हा कार्यक्रम बघताय, हा अत्यंत वेगळा कार्यक्रम आहे। या निमित्तानं महिला आमच्या ज्या भगिनी आहेत त्या घराच्या बाहेर पडून या मोकळ्या ज्यांना म्हणतो त्यांच्यात असलेले जे कलागुण आहेत यांना एक व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलंय। मला असं वाटतं हे असंच काम तुमच्या माध्यमातून चालू राहील। मला वाटतं महिलांसाठी वेगवेगळी पारितोषिकं सुद्धा त्यांनी ठेवली आहेत आणि महिलांनी महिलांसाठी केलेला कार्यक्रम हा खरंच स्तुत्य आहे। त्यांना खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।
आज महिला सासू सासरे दीर जावा हे सगळ्या भूमिका बजावता, पण कधीतरी आपल्या स्वतःसाठी कधीच वेळ देत नाही. मग त्यांनी हा वेळ द्यावा, स्वतःसाठी कधीतरी जगावं, म्हणून आज ह्या तिघी लेडीजनी दुर्गा मंचने आयोजन केलेला कार्यक्रम खूप छान प्रतीचा आहे आणि महिला खूप हास्य आणि आनंद घेत आहे आणि इथं भरघोस बक्षीस चालू आहे. तर नेहमीच ताईंनी यांनी अशा सहकार्याने नेहमीच कार्यक्रम होत राहील. महिलांनी नेहमी कार्यक्रमाला येत राहायचं आणि असाच आनंद घ्यायचा. स्वतःसाठी महिला खरं तर स्त्री शक्तीच्या सन्मानासाठी हा कार्यक्रम केलेला आहे आणि तिने स्वतःसाठी वेळ द्यावा, म्हणून आज हा सगळा मंच महिलांसाठी आहे आणि त्यांनी हा आनंद घ्यायचा. 2-4 तास फक्त आपल्या स्वतःसाठी जगायचं. महिला कधीच आपल्या स्वतःसाठी जगत नाही, तर त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि दरवर्षी राहणार. तर सगळ्या महिलांनी असंच यायचं आणि ताई असं सगळं चालू ठेवायचं आपल्या इथं. मी सारिका गणेश विटोरे, मी एक मेकअप आर्टिस्ट आहे. आज दुर्गा मंच नारी शक्ती यांच्याकडून जे पण काही महिला आहेत त्यांचा इथे राज्यस्तरीय त्यांनी पुरस्काराचा प्रोग्राम ठेवला होता. यामध्ये निशाताई यांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता. तसेच पूनमताई मोगरे आणि वैभवी या पण एक आयोजक आणि प्रमुख पाहुणे म्हणून होते. त्यांनी खूप सुंदर असा एक प्रोग्राम महिलांसाठी इथे आज ठेवला होता. यामध्ये सर्व महिला ज्या पण काही समाज कार्यामध्ये किंवा काही ना काहीतरी त्यांचं म्हणजे कार्य करत असता त्यांनी एक पुरस्कार दिला आणि बाकीच्या महिलांसाठी पण त्यांनी एक होम मिनिस्टरचा पण प्रोग्राम आयोजित केला होता. त्यामध्ये पण इथे जेवढ्या काही महिला आलेल्या होत्या त्यांना सर्वांना त्यांनी काही ना काही एक छोटीशी भेट स्वरूपात एक गिफ्ट म्हणून दिला आहे. तर खरंच खूप छान असा प्रोग्राम निशाने ऑर्गनाईज केला होता. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.